सकाळी सकाळी आमच्या नेत्राचं कबुतरा बरोबर असं गप्पा मारणं सुरू होतं आणि इकडे मी दिवसाची छान सुरुवात करत होते। उठल्यावर सगळ्यात आधी मस्त गरमागरम चहा ठेवला। सकाळचा तो शांत वेळ आणि असा चहा, दिवसाची सुरुवात तर छानच झाली होती। चहा झाल्यावर आंघोळ करून तयार झाले, देवपूजा केली आणि मग वळले नाश्त्याकडे। आणि आज नाश्त्याला ठरलं होतं की आलू पुरी करायची। मस्त पुऱ्या तळून घेतल्या आणि सोबत चविष्ट सुकी बटाट्याची भाजी केली। सगळ्यांनी मस्त नाश्ता केला। नाश्ता आणि घरची बाकीची कामं आवरून लगेच दुपारच्या स्वयंपाकाला सुरुवात केली। आणि आज मेनूमध्ये होती खास कद्दूची कोफ्ता करी। सर्वप्रथम कद्दू खिसून घेतला आणि त्याचं सगळं पाणी व्यवस्थित काढून ठेवलं, कारण ते पाणी फेकून न देता पुढे ग्रेव्हीसाठी वापरणार होते। त्यामुळे भाजीला अजून छान चव येते। आणि किस पण थोडा जास्त झाला होता, म्हणून उरलेल्या किसाची खीर करण्याचं ठरवलं। कोफ्त्यासाठी किसामध्ये आलं लसूण पेस्ट, हळद, थोडी चटणी, कोथिंबीर, बेसन आणि मीठ घालून सगळं छान एकजीव करून घेतलं। आणि मग त्याचे छोटे छोटे कोफ्ते बनवून मंद आचेवर खरपूस तळून घेतले। आणि आता वळले खिरीकडे। तुपामध्ये कद्दूचा किस छान परतून घेतला। त्यानंतर त्यात दूध घालून मऊ होईपर्यंत शिजवलं। मग इलायची, काजू आणि बदाम घालून खीर छान अशी तयार केली। आता ग्रेव्हीची तयारी करायची होती। कद्दूचं काढून ठेवलेलं पाणी वापरून फोडणी केली। नेहमीप्रमाणे कांदा टोमॅटोची पेस्ट घालून त्यात मसाले घातले आणि छान ग्रेव्ही तयार केली। मी ही ग्रेव्ही थोडी पातळ ठेवली आहे, कारण आम्हाला ना ही भाजी चुरून मुरून खायला खूप आवडते। आणि कोफ्ते ना आपण ते तोडून खातो, त्यामुळे ती भाजी अजूनच घट्ट होते आणि त्यामुळे आम्ही थोडीशी पातळ ठेवतो। आणि भाजीही तयार झाली, खीरही तयार झाली आणि मग गरमागरम मस्त पोळ्या करून घेतले। चला तर आता आम्ही सगळे जेवायला बसणार आहोत आणि आजचा ब्लॉग इथं संपवते। तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, आनंदात राहा। बाय, टेक केअर।